नमस्कार. एक खूप मोठी बातमी आहे. भारताची पुढची जनगणना जी 2027 मध्ये होणार आहे त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे. पण थांबा, ही काय नेहमीसारखी जनगणना नाहीये. ही एक संपूर्ण डिजिटल क्रांती ठरणार आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या मोठ्या देशाची मोजणी पण पूर्णपणे नव्या पद्धतीने. तर सरकारनं याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि ह्याचसोबत या मोठ्या कामाला सुरुवात झाली आहे. आता हे फक्त एक सरकारी कागदपत्र नाहीये तर हे आपल्या देशाच्या भविष्याचं प्लॅनिंग ज्यावर अवलंबून असतं त्या महाकाय कामाचं पहिलं पाऊल आहे. बरं, इतकं मोठं काम आहे तर ते कसं करणार, बरोबर? त्यासाठी सरकारनं एकदम स्पष्ट 2 टप्प्यांची योजना बनवली आहे. चला बघूया नक्की काय आहे ही योजना. ही रचना खूपच सोपी आणि लॉजिकल आहे. बघा, पहिल्या टप्प्यात काय होणार तर अधिकारी आधी प्रत्येक घर, प्रत्येक इमारत मोजून त्याची एक लिस्ट बनवतील. म्हणजे देशाचा एक संपूर्ण नकाशाच तयार होईल. आणि मग दुसऱ्या टप्प्यात ह्याच नकाशाच्या आधारावर प्रत्येक घरात जाऊन तिथे राहणाऱ्या लोकांची मोजणी केली जाईल. सोपं आहे ना? आता या सगळ्यासाठी एक प्रॉपर टाईमलाईन सुद्धा ठरलेली आहे. तर जी घरांची मोजणी आणि लिस्ट बनवण्याचं काम आहे ना, ते 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2027 पर्यंत पूर्ण केलं जाईल. आणि मग लोकांना मोजण्याचं मुख्य काम फेब्रुवारी 2028 मध्ये होईल. म्हणजे एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळं पार पडणार आहे. आणि हो, यात एक खूपच इंटरेस्टिंग आणि नवीन गोष्ट आहे जी आपल्याला थेट सहभागी करून घेते. पहिल्यांदाच असं होतंय की सरकारी अधिकारी येण्याआधीच आपल्याला स्वतःच्या घराची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मिळणार आहे. किती छान आहे ना? यामुळे सगळी प्रक्रिया जास्त पारदर्शक आणि अचूक होईल. पण या सगळ्या प्लॅनिंगमधली सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे टेक्नॉलॉजी. हो, कारण ही फक्त आकडेवारी गोळा करणं नाहीये, तर भारताच्या इतिहासातली एक खूप मोठी टेक्नॉलॉजिकल झेप आहे. तर या जनगणनेची सर्वात मोठी, सर्वात क्रांतिकारी ओळख काय असेल? तर ही आहे भारताची पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना. डिजिटल जनगणना म्हणजे काय? सोपं आहे. आता ते जुने कागदी फॉर्म्स वगैरे काही नसणार. त्याऐवजी जे कर्मचारी माहिती गोळा करायला येतील त्यांच्याकडे एक खास मोबाईल ॲप असेल. ते सगळा डेटा थेट ॲपमध्येच भरणार. विचार करा, यामुळे काम कितीतरी पट वेगवान, अचूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित होईल. खरंच हे एक खूप मोठं पाऊल आहे. ओके, हे सगळं तर ठीक आहे, पण ही एवढी मेहनत, एवढा खर्च, हे सगळं का करायचं? या सगळ्या आकडेवारीचा उपयोग काय? चला आता हेच समजून घेऊया की हे इतकं महत्त्वाचं काय आहे. याचं उत्तर ना या जनगणनेच्या अधिकृत टॅगलाईनमध्येच आहे. जनगणना से जनकल्याण, म्हणजे जनगणनेतून लोकांचं कल्याण. अर्थ एकदम सरळ आहे. ही जी काही माहिती गोळा केली जाते ना, ती फक्त आकडे नसतात, तर याच माहितीच्या आधारावर सरकार लोकांच्या भल्याच्या योजना ठरवतं. जसं की कोणत्या भागात नवीन शाळा उघडायची, कुठे हॉस्पिटलची गरज आहे, हे सगळं याच डेटावरून ठरतं. तर आता लक्षात आलं असेल की ही फक्त लोकांची मोजणी नाहीये. टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्या देशाचं एक अधिक स्पष्ट, अधिक अचूक चित्र आपल्यासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. माहिती गोळा करण्याची ही जी डिजिटल क्रांती आहे ती भविष्यात आपल्या देशाबद्दलची, भारताविषयीची आपली समज कशी बदलणार आहे यावर विचार करायला हवा.